भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते कलम अस्फूर्तीची चाल नष्ट करते? भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते कलम अस्फूर्तीची चाल नष्ट करते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 कलम 17 नुसार. भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 17 हे अस्फूर्तीची चाल नष्ट करते. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, कलम 14 मध्ये कायद्यापुढे समानतेची तरतूद करण्यात आली आहे. कलम 15 मध्ये धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभावास मनाई करण्यात आलेले आहे. तसेच मित्रांनो कलम 16 मध्ये सार्वजनिक सेवा योजनेच्या बाबतीमध्ये समान संधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच मित्रांनो कलम 17 मध्ये अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे आणि कलम 18 मध्ये किताबे नष्ट करण्यात आले आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे, त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊनच करून घ्या. पुढील प्रश्न आहे, भारताने सर्वात पहिला कोणता सुपर कॉम्प्युटर तयार केला? भारताने सर्वात पहिला कोणता सुपर कॉम्प्युटर तयार केला? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 परम. भारताने सर्वात पहिला परम हे सुपर कॉम्प्युटर तयार केला. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते हिल स्टेशन महाराष्ट्रात नाही? खालीलपैकी कोणते हिल स्टेशन महाराष्ट्रात नाही? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 किन्नौर. किन्नौर हे हिल स्टेशन महाराष्ट्रात नाही. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, किन्नौर हे हिल स्टेशन हिमाचल प्रदेशमध्ये आहे. आंबोली हे हिल स्टेशन सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. लोणावळा हे हिल स्टेशन पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. महाबळेश्वर हे हिल स्टेशन सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती बाब संगणकाचा मेंदू समजले जाते? खालीलपैकी कोणती बाब संगणकाचा मेंदू समजले जाते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 CPU. CPU हे बाब संगणकाचा मेंदू समजले जाते. पुढील प्रश्न आहे, AG हे कशाचे प्रतीक आहे? AG हे कशाचे प्रतीक आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 चांदी. AG हे चांदीचे प्रतीक आहे. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, AG हे चांदीचे प्रतीक आहे. AU हे सोन्याचे प्रतीक आहे. AT हे ॲस्टेनिनचे प्रतीक आहे. AR हे आर्गॉनचे प्रतीक आहे आणि मित्रांनो Na हे सोडियमचे प्रतीक आहे, तर C हे कार्बनचे प्रतीक आहे. पुढील प्रश्न आहे, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमवर खालच्या बाजूस दिसणाऱ्या पट्टीला काय म्हणतात? विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये खालच्या बाजूस दिसणाऱ्या पट्टीला काय म्हणतात? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 टास्क बार. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमवर खालच्या बाजूस दिसणाऱ्या पट्टीला टास्क बार म्हणतात. पुढील प्रश्न आहे, ग्रीनहाऊस परिणामास कारणीभूत ठरणारा वायू कोणता? ग्रीनहाऊस परिणामास कारणीभूत ठरणारा वायू कोणता? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 कार्बन डायऑक्साईड. ग्रीनहाऊस परिणामास कारणीभूत ठरणारा वायू हे कार्बन डायऑक्साईड आहे. पुढील प्रश्न आहे, सन 1590 मध्ये थर्मामीटरचा शोध कोणी लावला? सन 1590 मध्ये थर्मामीटरचा शोध कोणी लावला? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 गॅलिलिओ. सन 1590 मध्ये थर्मामीटरचा शोध हे गॅलिलिओ या शास्त्रज्ञाने लावलेला आहे. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, रिव्हॉल्व्हरचा शोध हे कोल्ट या शास्त्रज्ञाने लावलेला आहे. विद्युत दिवाचा शोध हे एडिसन या शास्त्रज्ञाने लावलेला आहे. अँटीबेरीजचा शोध हे लुईस पाश्चर या शास्त्रज्ञाने लावलेला आहे. रडारचा शोध हे टेलर व यंग या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे. आणि मित्रांनो अणुसिद्धांत हे जॉन डॉल्टन या शास्त्रज्ञांनी मांडलेला आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, अनेकदा या टॉपिकवर सुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, अँटीबेरीजचा शोध कोणी लावलेला आहे? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे लुईस पाश्चर. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी बायोगॅसमध्ये खालीलपैकी कोणता घटक असतो? बायोगॅसमध्ये खालीलपैकी कोणता घटक असतो? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 मिथेन. बायोगॅसमध्ये मिथेन हा घटक असतो. पुढील प्रश्न आहे, संत्रीमध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते? संत्रीमध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 सायट्रिक. संत्रीमध्ये सायट्रिक हे आम्ल असते. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या,
संत्री आणि लिंबू यामध्ये सायट्रिक आम्ल असते, दह्यामध्ये लॅक्टिक आम्ल असते, मुंगीमध्ये फॉर्मिक आम्ल असते, तर चीजमध्ये ब्युटेरिक आम्ल असते. पुढील प्रश्न आहे, ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो? ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 4 सितांबर. ओझोन वायूचा थर हे वातावरणाच्या सितांबर मध्ये आढळतो. पुढील प्रश्न आहे, सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 4 लॉर्ड विल्यम बेंटिक. सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल हे लॉर्ड विल्यम बेंटिक हे आहे. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो, जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचा असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, जगातील सर्वात खोल महासागर कोणता? जगातील सर्वात खोल महासागर कोणता? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 पॅसिफिक महासागर. जगातील सर्वात खोल महासागर हे पॅसिफिक महासागर आहे. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रगीत मूळ कोणत्या भाषेत रचलेले आहे? राष्ट्रगीत मूळ कोणत्या भाषेत रचलेले आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 बंगाली. राष्ट्रगीत मूळ बंगाली भाषेमध्ये रचलेले आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 रमेश बेस. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल हे रमेश बेस आहे. तसेच मित्रांनो, रमेश बेस हे महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? खालीलपैकी कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 जस्त. जस्त हा धातू लोखंडाची गंजणे रोखतो. पुढील प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने महिलांसाठी मोफत बस प्रवास शक्ती योजना जाहीर केली आहे? कोणत्या राज्य सरकारने महिलांसाठी मोफत बस प्रवास शक्ती योजना जाहीर केली आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 1 कर्नाटक. कर्नाटक या राज्य सरकारने महिलांसाठी मोफत बस प्रवास शक्ती योजना जाहीर केली आहे. पुढील प्रश्न आहे, 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल साजरा करायचा उत्सव म्हणजे? 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल साजरा करायचा उत्सव म्हणजे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 अमृत महोत्सव. 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल साजरा करायचा उत्सव म्हणजे अमृत महोत्सव आहे. पुढील प्रश्न आहे, सर्वात जास्त काळ आकाशात राहणारी महिला कोण? सर्वात जास्त काळ आकाशात राहणारी महिला कोण? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 सुनीता विल्यम. सर्वात जास्त काळ आकाशात राहणारी महिला हे सुनीता विल्यम आहे. पुढील प्रश्न आहे, कीटकाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हटले जाते? कीटकाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हटले जाते? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 एंटॉमॉलॉजी. कीटकाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास एंटॉमॉलॉजी असे म्हटले जाते. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, पॅथॉलॉजी हे रोगनिदान शास्त्रास म्हटले जाते. अँटॉनॉमी हे सजीवाच्या आंतररचनेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास म्हटले जाते. आणि मित्रांनो, टॉक्सिकोलॉजी हे विषाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास म्हटले जाते. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर सुद्धा अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊनच करून घ्या. पुढील प्रश्न आहे, मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखतात? मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखतात? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 डॉक्टर APJ अब्दुल कलाम. मिसाईल मॅन म्हणून डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना ओळखतात. पुढील प्रश्न आहे, जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 जिनेवा. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय हे जिनेवा येथे आहे. तसेच मित्रांनो, जागतिक व्यापार संघटनेबद्दल काही महत्त्वाची माहिती ते आपण बघूया. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय हे स्वित्झर्लंड येथील जिनेवा येथे आहे. तसेच मित्रांनो, WTO ची स्थापना हे 1 जानेवारी 1995 साली झालेला आहे.
आणि मित्रांनो यामध्ये एकूण सदस्य देश हे 164 आहे. पुढील प्रश्न आहे, सूर्यप्रकाशात एकूण किती रंग समाविष्ट असतात? सूर्यप्रकाशात एकूण किती रंग समाविष्ट असतात? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य तर ऑप्शन 3 7. सूर्यप्रकाशात एकूण 7 रंग समाविष्ट असतात. पुढील प्रश्न आहे, उंदीर या शब्दाचे अनेक वचन काय आहे? उंदीर या शब्दाचे अनेक वचन काय आहे? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. यापासून योग्य तर ऑप्शन 1 उंदीर. उंदीर या शब्दाचे अनेक वचन हे उंदीरच होते. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी हिंदू या कादंबरीचे लेखक कोण आहेत? खालीलपैकी हिंदू या कादंबरीचे लेखक कोण आहेत? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न अनेकदा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य तर ऑप्शन 3 भालचंद्र नेमाडे. हिंदू या कादंबरीचे लेखक हे भालचंद्र नेमाडे हे आहेत. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, भारतातील लोह खनिजाच्या एकूण साठ्यापैकी किती टक्के साठा महाराष्ट्रात आहे? भारतातील लोह खनिजाच्या एकूण साठ्यापैकी किती टक्के साठा महाराष्ट्रात आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य तर ऑप्शन 3 20%. भारतातील लोह खनिजाच्या एकूण साठ्यापैकी 20% साठा महाराष्ट्रात आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य तर ऑप्शन 1 रमेश बैस. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल हे रमेश बैस आहे. तसेच मित्रांनो रमेश बैस हे महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहे यापासून जर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. पुढील प्रश्न आहे, भारताचे पहिले दूरदर्शन केंद्र केव्हा सुरू झाले? भारताचे पहिले दूरदर्शन केंद्र केव्हा सुरू झाले? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य तर ऑप्शन 4 1959 साली. भारताचे पहिले दूरदर्शन केंद्र हे 1959 साली सुरू झाले. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? खालीलपैकी कोणी पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य तर ऑप्शन 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. पुढील प्रश्न आहे, मेळघाटाचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात वसलेला आहे? मेळघाटाचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात वसलेला आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य तर ऑप्शन 3 अमरावती. मेळघाटाचा व्याघ्र प्रकल्प हे अमरावती या जिल्ह्यामध्ये वसलेला आहे. पुढील प्रश्न आहे, ठाण्याचे सध्याचे पालकमंत्री कोण आहेत? ठाण्याचे सध्याचे पालकमंत्री कोण आहेत? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य तर ऑप्शन 2 शंभूराज देसाई. ठाण्याचे सध्याचे पालकमंत्री हे शंभूराज देसाई आहेत. अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता मित्रांनो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.